सांगलीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ख्रिश्चन धर्मगुरू विरोधामध्ये केलेल्या चिथावणीखोर आणि हिंसक वक्तव्यावरून राज्यभरामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। ख्रिश्चन समाजाच्या विविध संस्था, चर्च, धर्मगुरू आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे निवेदन सादर करून पडळकरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। सांगलीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ख्रिश्चन धर्मगुरू विरोधामध्ये केलेल्या चिथावणीखोर आणि हिंसक वक्तव्यावरून राज्यभरामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। ख्रिश्चन समाजाच्या विविध संस्था, चर्च, धर्मगुरू आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडून निवेदन करून पडळकरांविरुद्ध तात्काळ FIR नोंदवण्याची आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे। निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं की आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना ठार मारणाऱ्यास 11 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करून संविधान, कायदा आणि सामाजिक सलोख्यावर थेट आघात केला आहे। यामुळे राज्यातील ख्रिश्चन समाजामध्ये भयाचं वातावरण निर्माण झालं असून धर्मांतराच्या कथित प्रकरणामध्ये आत्महत्या झालेल्या पीडितेबद्दल समाजाला सहानुभूती आहे। मात्र या घटनेच्या निमित्तानं संपूर्ण ख्रिश्चन समाजाला आरोपी ठरवणं हा गंभीर अन्याय आहे। तर प्रशासनानं या गंभीर प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं ठोस कारवाई करावी अशी ठाम मागणी ख्रिश्चन समाजानं केली आहे। यावेळी रेव्हरंड JR वाघमारे, रेव्हरंड रुपेश निकाळजे, रेव्हरंड सतीश तोरणे, रेव्हरंड सनी मिसाळ, पास्टर विजय काकडे, पास्टर जोसेफ वैरागर, प्रतीक बारसे, संजीव काकडे, नलिनी गायकवाड, पास्टर सॅम्युअल वाघमारे, संजय वाघमारे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रेव्हरंड JR वाघमारे, अहमदनगर पहिली मंडळी सेना याचा प्रमुख धर्मगुरू आणि अहिल्यानगर येथील सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाचं नेतृत्व करत असताना आज या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र यासाठी आलेलो आहोत की आमच्या समाजाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्या भावना दुखवल्यामुळे आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि तो निषेध नोंदवण्याकरता या ठिकाणून आम्ही आता कलेक्टर कचेरीकडे जाणार आहोत। कारण त्या ठिकाणी आमचे जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व पंथीय धर्मगुरूंची जीविताला एक धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्हाला शासनाने त्याकरता संरक्षण द्यावं ही मागणी करण्याकरता आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना त्वरित निलंबित करावं ही मागणी करण्याकरता आणि त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही सर्व पंथीय ख्रिस्ती समाज एकत्र होऊन कलेक्टर कचेरीवर जाऊन निवेदन देत आहोत। यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण आमचं निवेदन त्यांनी शासनाने स्वीकारावं आणि शासनाने योग्य प्रकारची कार्यवाही करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। धन्यवाद। प्रेसिडेंट चार्ज सेंट स्टीव्हन्स कॅथेड्रल या ठिकाणी आम्ही सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीनं ख्रिस्ती समाजावर जे काही आरोप प्रत्यारोप खोटे करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। ख्रिस्ती समाजाची सुवार्ता भारत देशामध्ये सन 2052 साली आलेली आहे आणि 2052 मध्ये आमचा भारत देश हा प्रभू येशूची सुवार्ता येऊन 2000 वर्ष पूर्ण करत आहे। याचा आम्हाला अभिमान आहे। ख्रिस्ती धर्म जुना नाही तर भारत देशाला 2000 वर्षाची परंपरा लाभलेली आहे। नुकतंच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य जे केलेलं आहे ख्रिस्ती समाजाबद्दल ते ख्रिस्ती धर्माला चा द्वेष मनामध्ये बाळगून त्यांनी केलेला आहे। जी पीडित बहीण जिनं आत्महत्या केलेली आहे त्याबद्दल आम्हाला दुःख आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे की आता त्यांनी सखोल शोध त्यांनी करावा, दोषींवर त्यांनी कारवाई करावी अशी देखील आमची मागणी त्यांना आहे। आणि त्याचप्रमाणे ख्रिस्ती समाजाला वेठीस धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। या सर्व घटनेचा आम्ही सर्व ख्रिस्ती समाज अहिल्यानगर यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो। धन्यवाद। रेव्हरंड रुपेश निकाळजे, नाशिक धर्मप्रांत उपाध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सर्व अहिल्याबाई नगर यांच्या वतीनं सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं त्यांना निवेदन दिलेलं आहे। गेल्या काही दिवसामध्ये गोपीचंद पडळकर हे आमदार यांनी आमची बहीण ऋतिजा हिच्या आत्महत्याचा धागा पकडून त्यांनी ख्रिस्ती धर्मांच्या विरोधात जे धर्मगुरू आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे बेफाम वक्तव्य केलेलं आहे आणि मारून टाकण्याच्या धमक्या आणि सुपारी देण्याचं त्यांनी काम जे केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे। सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत।
आणि आम्ही या निवेदनाद्वारे आम्ही हेच कळू इच्छितो की त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकी ही रद्द झाली पाहिजे. जर या आमच्या मागण्यानुसार जर झालं नाही तर आम्ही लवकरच जे शांतताप्रिय ख्रिस्ती समाज आहोत आम्ही रस्त्यावर उतरून या संदर्भात तीव्र आंदोलन करू आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही व जोपर्यंत त्यांची आमदारकी रद्द होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन आम्ही सतत चालू ठेवणार आहोत. तरी आज आम्ही शांतते पद्धतीने निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा शासनाने विचार करावा आणि आमच्या सर्व ख्रिस्ती बांधवांच्या भावना जाणून त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. धन्यवाद. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.